महानगरपालिकांचा बिगुल वाजल्यापासून सगळीकडेच चांगलंच वातावरण राजकारणाचं तापलेलं आहे आणि प्रत्येक पक्ष त्याचा प्रचार जोरदार होईल याचे प्रयत्न करतोय। आता अहिल्यानगरमध्ये देखील असंच चित्र असताना अचानक एक ट्विट समोर येतो जो शिवसेना नेते सुषमा अंधारे ट्विट करतात आणि त्या ट्विटमधून एक खळबळजनक आरोप करतात। आता तो ट्विट काय आहे तो तुमच्या स्क्रीनवरती येईल, मी तो तुम्हाला वाचून दाखवतो। आमदार संग्राम जगताप सोबत नसताना संग्राम जगताप यांचे स्वीय सहाय्यक आणि बॉडीगार्ड नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या समोरच्या पक्षातील उमेदवाराचा घराबाहेर रिव्हॉल्वर घेऊन उभे आहेत आणि ही माहिती ते देत एक व्हिडिओ देखील अपलोड करतात आणि त्याला हॅशटॅग देतात दहशत #ठोकशाही। आता हा जो त्यांनी व्हिडिओ अपलोड केलाय त्यामध्ये आपल्याला दिसतंय की 2 पोलीस आहेत, गणवेशात आहेत आणि सोबत 2 लोक देखील आहेत। आता या ट्विट मधून त्यांनी गंभीर आरोप केलेत की एकूणच दहशत म्हणजे दहशतीचं वातावरण पसरवण्याचा हा प्रयत्न चालू आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर बंदूक दाखवून धमकावण्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी या ट्विटमध्ये केलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे जर आपण पाहतोय हा ट्विट तर पोलीस जे आहेत तिकडे त्या व्हिडिओमध्ये दिसतायत त्यांच्याकडेच बंदूक असल्या कारणाने हा पोलिसांवरती आरोप होतोय असं आता राजकीय वर्तुळात म्हटलं जातंय। आता जेव्हा हा पोलिसांवर सुषमा अंधारे आरोप करतायत तेव्हा प्रशासनावरती देखील एक प्रश्नचिन्ह निर्माण होतोय आणि त्यामुळे पोलिसांनी देखील याची दखल घेतली असून यावरती चौकशी होईल असं आता पोलिसांकडून एक माहिती मिळते। म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे हे सांगतायत की आमदार संग्राम जगताप यांचे जे PA आहेत त्यांच्या संबंधीचा जो व्हिडिओ आता समोर आलाय त्याची चौकशी होणार आहे। सत्य समोर आल्यावरती यावरती आम्ही कारवाई करू। मात्र आता या सगळ्यावरती जगताप म्हणतायत या आरोपात काहीच तथ्य नाहीये। संग्राम जगताप स्वतः म्हणतायत या आरोपात काही तथ्य नाहीये। व्हिडिओ पोस्ट करण्यापूर्वी शहानिशा करायला हवी होती, चुकीची माहिती पसरवून हा बदनामीचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र अंधारे यांनी असं जरी संग्राम जगताप यांनी प्रतिक्रिया दिली असली तरी त्यांनी पुन्हा एक ट्विट केला ज्याच्या बरोबर ही घटना घडलेली म्हणजे ज्या माणसाचा व्हिडिओ ज्याच्या घराबाहेर ते सुरू होतं म्हणजे 2 पोलीस जे आपल्याला दिसले आणि 2 लोक जे आपल्याला दिसतायत त्या माणसाचाच व्हिडिओ त्यांनी अपलोड केलाय आणि पुढे म्हटलेलं आहे की उमेदवार रामदास वाणी यांच्याबरोबर नेमकं काय घडलेलं हे त्यांनी स्वतः सांगितलंय। तुम्ही देखील तो व्हिडिओ पहा म्हणजे सुषमा अंधारे यांनी पुढे काय म्हटलंय ते देखील आपण जाणून घेऊया। नमस्कार, मी रामदास विठ्ठल वाणीनगर, मी प्रभाग क्रमांक 1 मधून उमेदवारी लढवत आहे। माझा उमेदवारी अनुक्रमांक 3 शरदचंद्रजी पवार या गटाकडनं उमेदवारी करत आहे। साधारणतः मला ही उमेदवारी करत असताना मला जे अडथळे येतात व असे मुलं मागे येतात व गन दाखवतात, आज तर माझ्याबरोबर कमीत कमी हे 3 ते 4 दिवसापासून गन दाखवणे, उमेदवारी अर्ज मागे घे, असे प्रचार फास्टमध्ये स्लोगतीने करणे, हे असे वेगवेगळे प्रकार बरेचसे घडत आलेले आहेत। आणि आज तर माझ्या प्रॉपर्टीमध्ये साधारणतः 3:30-4च्या आसपास 2 पोलीस व 2 अनोळखी माणसं हे माझ्या प्रॉपर्टीमध्ये गेट उघडून आत येऊन ओपन रिव्हॉल्वर घेऊन आमचे इथले जे बिहारी समाजाचे जे आमच्याकडे कामगार होते त्यांना धमकावण्यात आलं व त्यांना धमकावल्यामुळे ते फोन स्विच ऑफ करून निघून गेले, ते म्हणजे बंद करून गेले। कारण की ज्या अर्थी जिथं पोलीस लोक येऊन रिव्हॉल्वर काढून जर धमकवत असेल तर मग हा लोकशाहीचा गाळा आवडण्यासारखंच। आता हा व्हिडिओ अपलोड करताना सुषमा अंधारे यांनी एक कॅप्शन देखील दिलं, त्यामध्ये त्यांनी म्हटलं की ज्यांना ही धमकी दिली जाते त्यांची ही सगळी आपबीती होती आणि जेव्हा त्यांना माध्यमांनी या संबंधित प्रश्न विचारला तेव्हा सुषमा अंधारे यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी जे आहेत ते सगळ्यांसमोर मांडलेले आहेत। त्या नेमका काय आहेत तर संग्राम जगताप हे जेव्हा सोबत नव्हते तर अशा वेळी त्यांचे स्वीय सहाय्यक आणि हे जे गार्ड आहेत ते तिकडे काय करत होते, विरोधकाच्या घराबाहेर काय करत होते, विरोधी पक्षाच्या घराबाहेर हे असं उभं राहणं म्हणजे त्यांना ओलीस ठेवतायत का, ते प्रचार करून देत नाही आहे का आणि रिव्हॉल्वर दाखवून नेमकं काय साधायचं आहे असा प्रश्न आता सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय। मात्र आता जेव्हा माध्यमांनी अंधारेंना विचारलं की याबाबत तुम्ही मग तक्रार कोणी दाखल केली आहे का, काय वाटतं,
तर अंधारे म्हणतायत, प्रतिक्रिया देत आहेत, यावरती चर्चा सुरू आहे, त्यांच्याबरोबर बातचीत होईल, त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे तो घेणार आहेत. मात्र त्यांनी असं देखील म्हटलंय की हे फक्त अहिल्यानगरमध्येच नाही तर उल्हासनगरमध्ये देखील असंच काहीसं घडलेलं आहे. कणसे म्हणून तिकडचे स्थानिक नेते आहेत शिवसेनेचे, त्यांना फोन आलेला, अंधारे यांना कणसे यांचा फोन आलेला आणि तिकडे देखील नगरसेवकांना धमकावलं जात आहे असं त्यांना फोनवरून सांगितलं असल्याची अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. म्हणजे त्यांना म्हणायचं ही घटना फक्त इकडचीच नाहीये तर अशी अजून घटना घडतायत. आता जसं आपल्याला माहिती आहे या अगोदर 3 महत्वाच्या घटना घडलेल्या धमकावण्याच्या आणि जर निवडणुकीमध्ये राजकीय बदला घेण्याच्या काही घटना घडलेल्या आहेत. जसं आपल्याला माहिती आहे की सोलापूरमध्ये मनसे नेत्याला संपवण्यात आलं, ज्यामध्ये बाळासाहेब सरवदे हे जे नेते होते, मनसे पदाधिकारी होते, ते निवडणूक बिनविरोध करत नव्हते म्हणून त्यांना संपवण्यात आल्याचं एक घटना घडलेली आहे. स्वतः अमित ठाकरे यांनी देखील ती प्रतिक्रिया दिली आहे त्याबाबत. त्यांनी म्हटलेलं जर तुम्हाला असंच करायचं असेल तर आम्ही सगळे एबी फॉर्म वगैरे जे काही आम्ही अर्ज केलेला आहे ते मागे घेतो आणि तुम्ही बिनविरोधात निवडून या, अशा प्रकारची प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिलेली. जेव्हा त्यांच्या नेत्याला अशा प्रकारे निवडणूक फक्त बिनविरोध करण्यासाठी एक संपवण्यात आलं होतं तेव्हा ही प्रतिक्रिया दिली होती. याशिवाय अंबरनाथमध्ये 17 डिसेंबरला घटना घडलेली होती. बीजेपी कार्यालयावरती गोळीबार झालेला. पवन वाळेकर म्हणून आहे, यांच्यावरती हा हल्ला करण्याचा प्रयत्न होता असं तेव्हा म्हटलं गेलेलं. खोपोलीत शिंदे गटाच्या नगरसेविकेचे जे पती आहेत मंगेश काळोखे यांच्यावरती हल्ला करण्यात आला होता. 13 वार त्यांच्यावरती करण्यात आले होते. फक्त आणि फक्त मंगेश काळोखे यांच्या पत्नीने विरोधी उमेदवाराला हरवलं, म्हणजे एका महिलेला हरवलं म्हणून त्या महिलेच्या पतीने हा हल्ला घडवून आल्याचं सांगितलं गेलं. आणि अशा प्रकारचे हल्ले आपण माहितीये गेले कित्येक दिवस जेव्हापासून या राजकीय निवडणुका लागलेल्या आहेत तेव्हापासून आपण हे अशा प्रकारचे हल्ले पाहतोय. आता ही जी घटना घडली आहे त्यामध्ये अंधारे यांचे आरोप, यांच्यामध्ये किती तथ्य आहे हे पुढे समोर येईलच. मात्र मोठमोठ्या नेत्यांवरती यामध्ये आरोप होतात, जसे की आता संग्राम जगतापवरती यांच्यावरती आरोप झालेले आहेत, आमदारावरती आरोप झालेले आहेत. मात्र जेव्हा हे खोपोलीमध्ये ही घटना घडलेली तेव्हा तटकरे यांच्यावरती हत्येचा कट रचल्याचे आरोप झालेले आहेत. म्हणजे अशा घटना ज्या समोर येतात त्यामुळे आगामी निवडणुकांना गाळबोट लागतंय. मात्र आता यावरती पुढे काय कारवाई केली जाईल हे पाहण्यासारखं असेल. तुम्हाला या विषयावरती काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.